हेलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 5th प्रॉब्लेम सेट नंबर 2। तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे यूजिंग द डिजिट 0 1 2 3 4 5 6 7 8 9 राईट 10 ईच ऑफ 2 3 4 अँड 5 डिजिट नंबर, रीड द नंबर्स। तर आपल्याला हे 0 to 9 डिजिट वापरून त्याचे 2 डिजिट नंबर, 3 डिजिट नंबर, 4 डिजिट नंबर आणि 5 डिजिट नंबर तयार करायचे आहे। तर ते कसे तयार करायचे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहू। तर आपलं सोल्युशन आहे 2 डिजिट नंबरचं। 2 डिजिट नंबर म्हणजे जी 10 to 99 पर्यंत येतात त्यांना 2 डिजिट नंबर म्हणतात। तर ते आहे 10 20 30 40 50 60 70 80 90 99। तर हे येतील 2 डिजिट नंबर। त्यानंतर आपण पाहू 3 डिजिट नंबर। तर 3 डिजिट नंबर आहेत जे येतील 100 to 999। तर ते आहेत 101 107 203 409 617 607 700 800 600 आणि 593। तर हे आहे 3 डिजिट नंबर। त्यानंतर आपण पाहणार आहोत 4 डिजिट नंबर। तर 4 डिजिट नंबर आहेत जे 1000 to 9999च्या मनात येतील। तर ते आहे 1120 1135 3321 3112 5229 6292 9431 1009 1231 आणि 4121। तर अशा प्रकारे हे 4 डिजिट नंबर आहेत। तर आता आहे 5 डिजिट नंबर। 5 डिजिट नंबर आहेत 10,999 40,999 50,112 40,432 70,339 80,779 50,851 20,999 80,000 and 89,239। तर अशा प्रकारे आपण 1 डिजिट 2 डिजिट 3 डिजिट 4 डिजिट आणि 5 डिजिट नंबर पाहिलेले आहे। त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2। तर फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो। त्यानंतर आपल्याला इथे दिलेले आहे देवनागरी न्यूमरल्स, इंटरनॅशनल न्यूमरल्स आणि नंबर रिटन इन वर्ड्स। तर आपल्याला काही देवनागरी न्यूमरल भरायचे आहे, काही बॉक्सेसमध्ये इंटरनॅशनल न्यूमरल भरायचे आणि काही बॉक्सेसमध्ये नंबर हे वर्ड्समध्ये लिहायचे आहे। तर आपला फर्स्ट नंबर आहे 2359। तर आपल्याला इथे तो दिलेला आहे 2359। तर तो लिहायचा आहे 2359। त्यानंतर आता आपला सेकंड नंबर आहे 32,656। तर तो आपण अशा प्रकारे इंटरनॅशनल न्यूमरलमध्ये लिहायचा आहे। तो इन 32,756 आणि 32,756 असा रीड करायचा आहे। त्यानंतर आहे आपला थर्ड नंबर आहे 67,859। तो आहे त्या अशा प्रकारे तो आपल्याला दिलेला आहे 67,859। तर तो 67,859 अशा प्रकारे तो आपल्याला इथे वर्ड्समध्ये लिहायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 1034। तो आपल्याला इंटरनॅशनल न्यूमरलमध्ये अशा प्रकारे लिहायचा आहे 1034 आणि तो रीड करताना 1034 असा रीड करायचा आहे। फिफ्थ नंबर आहे 27,895 आणि तो आपल्याला 27,895 असा रीड करायचा आहे। त्यानंतर आहे आपला क्वेश्चन नंबर 3। क्वेश्चन नंबर 3 आहे ॲज अ पार्ट ऑफ द अवॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट जिल्हा परिषद स्कूल मेड अँड प्रोव्हाइडेड पेपर बॅग्स टू प्रोव्हिजन स्टोअर्स अँड ग्रीन ग्रॉसर्स, रीड द तालुका वाईज नंबर्स ऑफ द बॅग्स अँड राईट द नंबर्स इन वर्ड्स। तर प्लास्टिकचा उपयोग कमी करण्यासाठी काही स्कूलनी, जिल्हा परिषदनी बॅग्स प्रोव्हाइडेड केल्या आहे, पेपर बॅग्स, आणि तो कोणत्या तालुक्यात किती बॅग्स दिल्या गेल्या हे आपल्याला तिथे सांगायचं आहे, म्हणजे दिलं आहे। तर ते आहे कोपरगाव 12,740। त्यानंतर शेवगाव 18,095, कर्जतमध्ये दिलं गेलं आहे 31,608 आणि संगमनेरमध्ये आहे 10,972। तर ते आपल्याला वर्ड्समध्ये लिहायचं आहे। तर ते आहे कोपरगाव 12,740। तर अशा प्रकारे 12,740 असं लिहायचं आहे। त्यानंतर शेवगाव आहे 28,095। तर आपल्याला ते अशा प्रकारे वर्डमध्ये 28,095 असं लिहायचं आहे। त्यानंतर आपलं कर्जत आहे तर ते आहे 31,608। तर ते आपल्याला
31,608 असं लिहायचं आहे. तर हा आपला झाला थर्ड क्वेश्चन. आता आपण पाहू फोर्थ क्वेश्चन. आपला फोर्थ क्वेश्चन आहे हाऊ मेनी रुपीज डू दे मेक. हे आपल्याला इथे काही 20 नोट्स ऑफ रुपीज 1000 रुपीज, 5 नोट ऑफ 100 रुपीज अँड 14 नोट ऑफ 10 रुपीज असे इथे काही नोट्स आपल्याला दिलेले आहेत. त्या आपल्याला त्यांची व्हॅल्यू कळायची आहे. तर ते आहे 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज म्हणजे 1000 मल्टिप्लाइड बाय 20. तर आपलं ॲन्सर इन 20,000 रुपीज. त्यानंतर 5 नोट्स ऑफ 100 रुपीज तर 100 मल्टिप्लाइड बाय 5 तर आपलं ॲन्सर इन 500 रुपीज. त्यानंतर 14 नोट्स ऑफ 10 रुपीज तर आपलं 14 मल्टिप्लाइड बाय 10 आणि आपलं ॲन्सर इन 140 रुपीज. जर याची आपण टोटल केली तर आपलं ॲन्सर इन 20,640 रुपीज. म्हणजेच आपली टोटल अमाऊंट जी आहे ती झालेली आहे 20,640 रुपीज. त्यानंतर आपला आहे सेकंड नंबरचं. सेकंड नंबरमध्ये आहे 15 नोट्स ऑफ 1000 रुपीज, 12 नोट्स ऑफ 100 रुपीज अँड 8 नोट्स ऑफ 10 रुपीज अँड 5 कॉईन्स ऑफ रुपी. तर ते आपल्याला अशा प्रकारे लिहून घ्यायचे आहे. 50 नोट्स ऑफ 1000 रुपीज म्हणजे 1000 मल्टिप्लाइड बाय 15 तर आपलं ॲन्सर इन 15,000 रुपीज. त्यानंतर 12 नोट्स ऑफ 100 रुपीज तर आपलं 100 मल्टिप्लाइड बाय 12 तर आपलं ॲन्सर इन 1200 रुपीज अँड 8 नोट्स ऑफ 10 रुपीज म्हणजे 8 मल्टिप्लाइड बाय 10 तर आपलं ॲन्सर इन 80 रुपीज. आणि 5 कॉईन्स ऑफ 1 रुपीज म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे 5 रुपीज जसे तसे राहतील. आणि याची जर आपण टोटल केली तर आपलं ॲन्सर इन 16,285 रुपीज. म्हणजेच आपली टोटल अमाऊंट झाली 16,285 रुपीज. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर आहे 5. राईट द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर्स दॅट कॅन बी मेड युझिंग द डिजिट. तर हे आपल्याला डिजिट वापरून त्याचं बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आहे. तर आपण आधी पाहू बिगेस्ट नंबर. आता बिगेस्ट नंबर कसा तयार करायचा तर बिगेस्ट नंबर तयार करायच्या वेळेस जी संख्या मोठी असेल ती संख्या आधी लिहायची म्हणजे 7, त्यानंतर मोठी संख्या 5, त्यानंतर मोठी संख्या 4, त्यानंतर मोठी संख्या 3 आणि त्यानंतर जी राहिलेली आहे ती 0. म्हणजे अशा प्रकारे आपला हा बिगेस्ट नंबर तयार झालेला आहे. तो आहे 75,430. त्यानंतर आपला स्मॉलेस्ट नंबर तयार होईल. तर आता सर्वात छोटी स्मॉलेस्ट नंबर लिहिताना आपल्याला आधी सर्वात छोटी संख्या घ्यायची आहे म्हणजे सर्वात लहान संख्या घ्यायची आहे. तर इथे सर्वात लहान म्हणजे 0 पण आपण 0 आधी लिहू शकत नाही. जर आधी लिहिला आपण तर 0 ती संख्या होऊन जाईल 4 डिजिट नंबरची. म्हणजे आपल्याला पाहिजे 5 डिजिट नंबर म्हणून आपण तो 0 3 नंतर 0 घ्यायचा. सर्वात आधी जी सर्वात छोटी संख्या 0 नंतर ती लिहायची, त्यानंतर 0 लिहायचा आणि मग परत त्याच्यापेक्षा मोठी, मग त्याच्यापेक्षा मोठी आणि मग सर्वात मोठी संख्या लिहायची. म्हणजे हा आपला तयार होईल स्मॉलेस्ट नंबर. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6. द नेम्स ऑफ सम प्लेसेस अँड देअर पॉप्युलेशन्स आर गिवन बिलो. यूज धिस इन्फॉर्मेशन टू ॲन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. तर आपल्याला इथे काही गावाची पॉप्युलेशन दिलेली आहे. जसं आहे ताला 40,642, त्यानंतर गगनवाडा 35,777, त्यानंतर बोधवड 91,256, मोरेगाव 87,012 अँड भमरगड 35,950 अँड वेले आहे 54,497. तर आष्टी दिलेली आहे 76,201 आणि वाशी दिलेली आहे 92,173. मोरवाडा आहे 85,892. हे आपल्याला पॉप्युलेशनवरून खालील दिलेल्या क्वेश्चनची आपल्याला ॲन्सर लिहायचे आहे. तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन, व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन. तर आपल्याला याच्यामधली सर्वात ग्रेटेस्ट पॉप्युलेशन पाहायची आहे. तर ती आहे वाशीची म्हणजेच 92,173. आता आपल्याला ग्रेटर नंबर स्मॉलर नंबर कसे शोधायचे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे विच प्लेस मोरवाडा और मोरेगाव हॅज द ग्रेटर पॉप्युलेशन. तर मोरवाडा किंवा मोरेगाव याच्यापैकी कोणाची ग्रेटर पॉप्युलेशन आहे. तर ते आपलं ॲन्सर आपण 85,892 इज स्मॉलर दॅन 87,012 असं लिहायचं आहे. आणि आपण त्यामध्ये मोरेगाव हॅज ग्रेटर पॉप्युलेशन दॅन मोरवाडा हे आपलं
ॲन्सर आहे. तर मोरेगावची पॉप्युलेशन ही मोरवाडापेक्षा जास्त आहे आणि तीच आपण लिहिलं आहे. त्यानंतर आपला थर्ड क्वेश्चन आहे, विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन, हाऊ मच इज इट. म्हणजे सर्वात छोटी पॉप्युलेशन कोणत्या गावाची आहे, म्हणजे लहान पॉप्युलेशन कोणत्या गावाची आणि ते किती आहे हे आपल्याला लिहायचं आहे. तर ते आहे गगनबावडा. तर गगनबावडाची पॉप्युलेशन ही सर्वात कमी आहे आणि किती आहे ती 35,777. तर अशा प्रकारे आपण पूर्ण क्वेश्चनचे ॲन्सर पाहिले आहेत.